पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्यासाठी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश. कुमार तुपे विधानसभा निवडणुकीमध्ये हडपसरमध्ये तुतारीचा आवाज घुमवणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच युवकांना पाठबळ देतात. त्यामुळे त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय मी घेतला आहे, अशी भूमिका हडपसरमधील युवा नेते कुमार तुपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली. तसेच यावेळी हडपसर मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर उभ्या असलेल्या प्रशांत जगताप यांना देखील आपला पाठिंबा आहे, असे त्यांनी जाहीर केले. शरद पवार साहेब नेहमीच तरुणांना पाठबळ देण्याचे काम करतात, त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात मी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असून त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. पक्षप्रवेश करताना शरद पवार यांचा आशीर्वादच माझ्यासाठी सर्व काही आहे, असे ते म्हणाले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे आणि आता माझ्यामार्फत एक तरुण चेहरा पक्षाला मिळत आहे व त्याचा निवडणूक निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाला व पक्षाच्या उमेदवाराला उपयोग होईल याची खात्री आहे, असे ते म्हणाले. हडपसर मतदारसंघात आज IT कंपन्या असल्या तरी ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. आजही हडपसर परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी, पाण्याची मोठी समस्या आहे व येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांमार्फत या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असंही तुपे यांनी सांगितले. IT कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते साध्या सफाई कामगारांपर्यंत घरेलू कामगार सगळ्यांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे पूर्ण हडपसरचं चित्र पलटलं गेलं. हडपसर जगाच्या आशिया खंडाच्या नकाशावर आलं. ते मगरपट्टा सिटीमुळं. मगरपट्टा सिटीच्या धर्तीवरच साधारण माझे वडील मगरपट्टा सिटीचे संचालक आहे, मगरपट्टा अमनोरा टाउनशिपचे पण संचालक आहे. हेही साहेबांमुळेच शक्य झालं. साहेबांनी तिथं संधी दिली. आणि माननीय सतीश दादा मगर असू द्या, या पूर्ण हडपसरचा डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. मी सर्वप्रथम कैलासवासी अण्णासाहेब मगर, कैलासवासी रामभाऊ तुपे, कैलासवासी विठ्ठलरावजी तुपे पाटील व माझे आजोबा अर्जुनराव श्रीपती तुपे यांना विनम्र अभिवादन करतो. आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून जेवढं काही करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असू द्या, इथल्या खेळाडूंसाठी व्यासपीठ तयार केलं. दरवर्षी मी खेळाडूंसाठी स्पोर्टची क्रिकेटची स्पर्धा घेत असतो.